पोलीस स्टेशन कारंजा इथं 27 जुलै 2026 रोजी फिर्यादी प्रशांत वेलद रेटोला बिहार यांनी तक्रार दिली आहे की मी आणि माझी पत्नी समृद्धी महामार्गावरून गाडी वॅगनर मध्ये जात असताना त्यांना थकवा जाणवत असताना कारंजा नजीक गाडी थांबवण्यात आली आणि ते आराम करत होते। त्यावेळी अज्ञात 4 व्यक्ती आले आणि त्यांनी तलवार आणि रॉडचा धाक दाखवून फिर्यादीकडून 5000 रुपये आणि 2 ग्रॅमचे कानातले असे एकूण 15000 रुपये बळजबरी लुटले आणि तक्रारीवरून कारंजा पोलिसांनी तपास पथक तयार करून शोध घेतला। हर्षद पांडुरंग साबळे बुलढाणा इथून याला ताब्यात घेण्यात आले। विचारपूस केली असता साथीदार चेतन माने, ओम सुरेश सकपाळ, धनंजय कमळीक यांना देखील अटक करण्यात आले आणि मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे। कळमनुरी येथील तहसील कार्यालयाच्या आवारातच पावसाचं पाणी साचलं असून इथं तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। विशेष म्हणजे याकडे मात्र तहसील प्रशासनाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतंय। तहसील कार्यालय हे नांदेड हिंगोली मुख्य रस्त्यालगत असून विविध शासकीय कामासाठी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक कामासाठी येत असतात। सध्या पावसाळा सुरू असल्यानं या कार्यालयाच्या आवारात पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचलंय आणि याच पाण्यातून वाट काढत नागरिकांना कार्यालयात जावं लागतंय। पायी चाललेल्या नागरिकांच्या अंगावर याच रस्त्यावरून मोटरसायकल जात असताना गलिच्छ पाण्याचे शिंतोडे अंगावर उडतायत। भली मोठी शोभिवंत प्रशासकीय इमारत असून सुद्धा आवारातच हे पाणी जमा होत असल्यानं या इमारतीची शोभा वाया जाते। त्याकडे तहसील प्रशासनाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतंय। तरी तहसील कार्यालयाच्या आवारात साचत असलेल्या पाण्याचा बंदोबस्त करून हा मार्ग मोकळा करावा अशी मागणी नागरिक करतात। उमरखेड तालुक्यातील मुळावा प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील 1.5 वर्षापासून औषध निर्माता पद रिक्त असल्यानं रुग्णांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागतंय। पुरेसा औषध साठा नसल्यानं IV सलाईन, विविध इंजेक्शन्स आणि आवश्यक औषधं उपलब्ध नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। नुकतंच आरोग्य केंद्राचं काम पूर्ण झालं असलं तरी समोरील पोर्चमध्ये पाणी टपकत असल्यानं बांधकामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। पोफाळी आणि मुळावा या 2 सर्कलमधील नागरिकांसाठी हे प्राथमिक आरोग्य केंद्र महत्त्वाचं आहे। यवतमाळ जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीनं औषध निर्मात्याची नियुक्ती करून औषधांचा तुटवडा दूर करावा अशी मागणी नागरिक करतात। न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आलेले आहोत यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मुळावा येथे आज आपण प्रथम दर्शनी पाहत असताना मुळावा प्राथमिक आरोग्य केंद्राचा जो पोर्च आहे त्या पोर्चमध्ये पूर्ण पाणी गळत आहे। अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे आणि मध्ये जाऊन विचारपूस केली असता अनेक नागरिकांच्या तक्रारी होत्या की औषधी किंवा IV अशा बाबतीमध्ये तुटवडा आहे आणि तो नागरिकांना भेटत नाही। त्याची शहानिशा आणि चौकशी केली असता इथे मागील 1.5 वर्षापासून औषध निर्माता पद हे रिक्त आहे आणि शासनाने ते अजूनपर्यंत भरलेलं नाही। त्यामुळे जे कोणी प्रभारी अधिकारी आहेत त्यांचं दुर्लक्ष होत आहे। एका प्रभारावर 3-3 जागी काम करावं लागत आहे। त्याच्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र मुळावा या आरोग्य केंद्रामध्ये औषधीचा तुटवडा पडत आहे। प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन औषध निर्माता पद हे या मुळावा प्राथमिक आरोग्य केंद्रात भरण्यात यावे। न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे। हिमायतनगर तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळालाय। मुसळधार पावसामुळे नदी नाले आणि ओढ्यांना पूर आलाय। दिवसभर पाऊस सुरू असल्यानं शेतकऱ्यांना घराबाहेर पडणंही कठीण झालं। मात्र या पावसामुळे पिकांसाठी आवश्यक ओलावा निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त तसंच माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त लोहा इथं आयोजित करण्यात आलेलं समाधान शिबिर लोहा आणि कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडलं। सकाळपासून संततधार पाऊस सुरू असतानाही नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला। शिबिराला उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, लोकनियुक्त नगराध्यक्ष, तहसीलदार, कंधार तहसीलदार, नगरसेवक आणि विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। यावेळी नागरिकांच्या अर्ज, तक्रारी आणि विविध शासकीय सेवांशी संबंधित प्रकरणांवर जागेवरच मार्गदर्शन करण्यात आलं। अनेक प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्यात आला। चित्र बदललं पाहिजे। तुमच्या अडचणी आम्ही समजून घेतो, पण तुम्ही लोकांच्या अडचणी समजून घ्या। वेळेवर त्यांना भेटा।
असं म्हणत नाही की तुम्ही 24 तास राहायला पाहिजे, रोजच आलं पाहिजे. कामाच्या दिवसामध्ये तरी वेळेवर केलं पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानाच्या निमित्ताने मी या ठिकाणी वसमत डेपोची संभाजीनगर सिडकोहून परभणीकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस गुरुवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास जिंतूर तालुक्यात चांदस गावाजवळ पलटी झाली. या अपघातामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. बसमध्ये त्यावेळी एकूण 51 प्रवासी होते. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनानं बचाव कार्य सुरू केलं. रुग्णवाहिकाच्या मदतीनं 20 जखमींना उपचारासाठी परभणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चालक GS नागरगोजे आणि परिचालक PS गोरे हे कर्तव्यावर होते. अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पुढील तपास सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यात डिजिटल वीज मीटरमुळे घरगुती, व्यापारी आणि शेतकरी ग्राहकांना 2 ते 3 पट जास्त वीज बिलं येत असल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटानं महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना घेराव घालत जोरदार आंदोलन केलं. आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची असताना वाढीव वीज बिलांचा मोठा आर्थिक आणि मानसिक फटका बसत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. ठेकेदारांकडून नागरिकांची संमती न घेता शासनाचा धाक दाखवून डिजिटल वीज मीटर बसवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. डिजिटल मीटर काढून पुन्हा जुनं मीटर बसवावेत. डिजिटल मीटरच्या आधारे येणारी वाढीव वीज बिलं तातडीनं स्थगित करावीत. वारंवार होणारी वीज कपात थांबवावी आणि घरपोच लेखी वीज बिल देण्याची जुनी व्यवस्था पुन्हा सुरू करावी अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्यात. येत्या 8 दिवसात जर मागण्यांवर ठोस निर्णय झाला नाही तर जिल्हा बंद आंदोलन छेडून महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आलाय. आज आम्ही नंदुरबार जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं विद्युत अभियंता महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा यांना आज निवेदन दिलं आहे की जे नंदुरबार जिल्ह्यामध्ये किंवा इतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे इलेक्ट्रॉनिक मीटर बसवलेले आहे त्याच्यामध्ये जो ग्राहकांना त्रास होतो आहे की प्रचंड प्रमाणामध्ये लाईट बिल वाढ होत आहे आणि ते त्यांनी ऑटो सिस्टीम भरायचे एक अट ठेवलेली आहे. तर एक अर्ध्या ग्राहकाला ज्यावेळी पैसे राहत नाही किंवा त्याच्याकडे मोबाईल सुविधा नाही राहत तर त्यांना पूर्ण जोपर्यंत लाईट बिल भरत नाही तोपर्यंत अंधारामध्ये राहावं लागतं. आणि ह्या गोष्टी खेड्यापाड्यामध्ये नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल भाग असल्यामुळे प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेच असं नाही आहे. कोणाकडे नाही आहे, कोणाकडे आहे किंवा कोणाची कॅपॅसिटी आहे की स्मार्ट मोबाईल घ्यायची. तर असं पण नाही आहे की यांनी ते मोबाईलवर फोन भरणे, लाईट बिल भरणे हे खूप चुकीची सिस्टीम केली आहे. त्याच्यामुळे ग्राहकांना फार त्रास होत आहे. आणि त्याच्यामुळे आज आम्ही निवेदन दिलं आहे साहेबांना की तुम्ही नंदुरबार जिल्ह्यामधून हे स्मार्ट मीटर काढावं आणि जे मागील जे मीटर होते तेच लावावं असे आज मागणी केली. जर ही मागणी मंजूर झाली नाही तर शिवसेनाकडनं पूर्ण जिल्ह्यामध्ये आंदोलन छेडण्यात येणार आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला पुन्हा वेग देत विदर्भ राज्य आंदोलन समितीनं मिशन 2027ची घोषणा केली आहे. डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवण्याचा निर्धार समितीनं वर्ध्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय. या अभियानांतर्गत विदर्भातील 11 जिल्हे आणि 120 तालुक्यांमधील जनजागृती मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. 9 ऑगस्ट 2026 रोजी नागपूरमधील दीक्षाभूमी ते संविधान चौक असा भव्य लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. त्यानंतर जनसंकल्प जाहीर सभा होणार आहे. समितीच्या मते विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र राज्य आवश्यक असून सिंचन, रोजगार, उद्योग, आरोग्य आणि पायाभूत सुविधांमधील अनुशेष दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं विदर्भ राज्य निर्मितीची प्रक्रिया तातडीनं सुरू करावी अशी मागणी करण्यात आली. डिसेंबर 2027 नंतर चालणार नाही, कारण मी आता 75 वर्षाचा आहे, हे 83 वर्षाचे आहे किंवा त्याच्या आधी पण विकेट पडू शकतं. त्याच्यामुळे ते आंदोलन लांबवायचं नाही. बाय धिस ऑर धिस वे ऑर दॅट वे करू, मरू, जेलमध्ये सडू, पण विदर्भाचं राज्य 31 डिसेंबर पूर्वी मिळवून यांच्या स्वाधीन करू, नव्या पिढीच्या स्वाधीन करू. BJP आमच्या सोबत होती, सगळे 10 साली सगळ्याच पक्षाचे नेते आमच्याबरोबर होते. पण आता मी आधीच म्हटलं की शनिवार नावाच्या धड्यातलं वाक्य आहे, सत्ता आणि संपत्तीचा दर्प इतका मादक असतो की कोणत्याही व्यक्ती वा संस्थेच्या नाकापाशी गेला की त्याला सुमनीचं औषध म्हणजे क्लोरोफॉर्म द्यायची गरज पडत नाही, माणूस आपोआपच बेहोश होतो. हे भलाही रामाचं नाव घेऊन आले, हेही त्याला अपवाद ठरले नाही. आणि आपण तर राम मंदिरात पाहिलंय, मुंह में राम बगल में छुरी, राम नाम जपना पराया माल अपना. चोर कोण 8 पैकी आपल्याला आपणच शोधायचं आहे.
असंच सगळं चित्र आहे. आणि कॉन्ट्रॅक्टरांच्या असोसिएशनने म्हटलं आहे की 100 रुपयाचं बिल काढलं कोल्हापूरच्या अधिवेशनात तर आम्हाला 56 रुपये बटवारा करावा लागते. 10 आमदार, 5 खासदार, 15 मंत्री, 15 अधिकारी, 8 मुंबई, 38 झाले की 18% GST, आम्हाला 44 वाजतात, त्यातला 8% नफा आहे. तर मग मला सांगा, आता प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन आलेलंच सरकार आहे, त्याच्याजवळ जय शिवराय म्हणणारे दुसरे आहे. मग आहे कोण? ही सगळी स्थिती आहे. त्यामुळे आम्ही जे घटक आमच्या बरोबर येतील त्या सगळ्यांना घटकांना घेऊ, पण याचा एकदाचा निकाल आम्हाला 31 डिसेंबर 2027 पूर्वी घ्यायचा. राज्य आंदोलन समितीने मिशन 2027 अंतर्गत 31 डिसेंबर 2027 पूर्वी विदर्भ राज्य मिळवून नव्या पिढीच्या हाती देण्याचा संकल्प सोडलाय. आणि त्यासाठी वर्ष 1.5 वर्ष जनजागरण करायचं म्हणून एक मेळाव्यांची मालिका जाहीर केली आहे. 25/7 सिंदखेड राजाला झाला. 9 ऑगस्टला आम्ही क्रांती दिनी एक लॉंग मार्च काढतो दीक्षाभूमी ते संविधान चौक आणि तिथे सभा घेतो. आणि तसं गांधीजींनी म्हटलं होतं देशातल्या परकीयांना, गोऱ्यांनो चालते वा, क्विट इंडिया, भारत सोडो, आणि भारतीयांना करा किंवा मरा. तसं आम्ही त्या दिवशी म्हणणार आहोत, महाराष्ट्रवाद्यांनो विदर्भ सोडा, विदर्भाचं स्वतंत्र राज्य देता की जाता. आणि दुसरं आम्ही शेवटी उद्धटपणे म्हणणार आहोत की मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है. या तऱ्हेने हे आंदोलन होतंय. 8 सप्टेंबरला एक मेळावा अहेरी, एटापल्ली, शिरोंच्या, भामरागड, मुलचेरा आणि घोटसाठी होतोय, जनजागरणाचा भाग आहे. 2 ऑक्टोबरला इथे होतोय वर्ध्याला सेवाग्रामला. आणि 28 सप्टेंबरला आम्ही 120 तालुक्यात नागपूर करार, ज्यामुळे सगळे अन्यायाची मालिका आहे म्हणून त्याचे दहन करण्याचा कार्यक्रम करतो. कल्याण येथील शिक्षिका संगीता चंदनशिवे यांच्या हत्येचा उलगडा करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले. प्रेमसंबंध आणि मालमत्तेच्या वादातून ही हत्या घडवून आणल्याचा दावा पोलिसांनी केलाय. या प्रकरणात मुख्य आरोपी दिगंबर आव्हाडसह संतोष जाधव, तुषार रत्नपारखी आणि विनोद पांडे यांचा सहभाग उघड झालाय. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांच्या माहितीनुसार लग्नाचा आमिष दाखवून संगीता चंदनशिवे यांना नाशिक इथं बोलावण्यात आलं. त्यानंतर SMBT मेडिकल कॉलेज जवळील पार्किंग परिसरात कपड्यानं तोंड दाबून त्यांची हत्या करण्यात आली. तपासादरम्यान मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. तपासात आरोपींनी मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी मृत्यूपत्र तसंच कोऱ्या कागदांवर संगीता चंदनशिवे यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्याचाही आरोप समोर आलाय. या प्रकरणी वाडीवरे पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास सुरू आहे. मी संजय वांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नाशिक ग्रामीण विभाग, तसेच माझे सहकारी वाडीवरी पोलीस स्टेशनचे प्रभारी महाजन साहेब, दिनांक 16/7/26 रोजी SMBT कॉलेज येथून आम्हाला माहिती मिळाली तर त्या ठिकाणी एक महिला साधारण 52 वर्ष वय ही पार्किंगच्या ठिकाणी मयत स्थितीत मिळून आली. त्यांनी हॉस्पिटलला नेऊन तिला चेक केलं आणि तिच्याकडे जी हे होतं पर्स चेक केलं असता आधार कार्ड मिळालं. आधार कार्डमध्ये काही तिचं नाव समजलं आणि तिचं नाव संगीता चंदनशिवे असं मिळालं. राहणार ती आंबिवलीची होती. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथील प्रसिद्ध सीताखाई पॉइंटवर झीप लाईनचा थरार अनुभवण्यासाठी गेलेला एक तरुण राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तोरणमाळ इथं पर्यटकांसाठी नुकतीच झीप लाईन सुविधा सुरू करण्यात आली. झीप लाईनवरून प्रवास सुरू असतानाच तांत्रिक अडचण निर्माण झाल्यानं संबंधित पर्यटक दरीच्या मध्यभागी अडकून पडला. हा प्रकार पाहताच उपस्थित पर्यटकांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच झीप लाईनच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं बचाव कार्य हाती घेतलं. कौशल्यपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन राबवत संबंधित तरुणाची सुखरूप सुटका करण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि वेळेत केलेल्या बचाव कार्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या पर्यायी कशेडी घाटात रस्ता खचून वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या ठिकाणी रस्त्याचा मोठा भाग वाहून गेलाय। सुरक्षेसाठी उभारण्यात आलेले कठडेही पावसाच्या पाण्यात वाहून गेलेत। त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। पावसाचा जोर आणखी वाढल्यास उर्वरित रस्ताही वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जाते। मात्र एवढी गंभीर परिस्थिती असतानाही अद्याप कोणत्याही ठोस दुरुस्ती किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या नसल्यानं स्थानिकांकडून प्रशासनानं तातडीनं पाहणी करून रस्ता दुरुस्ती आणि सुरक्षा कठड्यांची पुनर्बांधणी करावी अशी मागणी होते। महिलांच्या आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललंय। आरोग्य मंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलंय की 2026 पासून सुरू झालेल्या रजो निवृत्ती क्लिनिकमधून आतापर्यंत 1,40,000हून अधिक महिलांनी उपचार घेतले। किशोरवयीन मुलींमधील हार्मोनल समस्यांवरही विशेष उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत। तसंच प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात IVF केंद्र सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे। 170 तालुक्यांमध्ये मोफत डायलिसिस सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि शक्य तितक्या मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। 2026 पासून राज्यामध्ये आणि देशातले पहिले रजोनिवृत्ती क्लिनिक म्हणजे मेनोपॉज क्लिनिक आणि PCOD क्लिनिक्स की ज्यामध्ये टीनेजर्स मुली ना हार्मोनल इम्बॅलन्समुळे त्रास होत असतो आणि एका वयाच्या टप्प्यानंतर महिलांची जेव्हा मासिक पाळी बंद होते त्यावेळेस महिला सुद्धा शारीरिक आणि मानसिक वेगळ्या फेज मधून जात असतात, हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो म्हणून। तर त्याची वरती योग्य काउन्सिलिंग ट्रीटमेंट ही आपल्या सरकारी दवाखान्यांमधून देण्यासाठी आपण हे चालू केलं होतं। 580च्या वरती क्लिनिक्स मध्ये हे चालू आहेत आणि आज 1,20,000च्या वरती महिलांनी ह्याच्यातून ट्रीटमेंट घेतलेली आहे, उपचार घेतलेले आहेत। तरुण मुली सुद्धा त्यांना इन्फर्टिलिटी होते, पिंपल्स होतात, हेअरफॉल होते, फेशियल हेअर्स होतात, वजन वाढतं, अनेक गोष्टी त्यांच्या ह्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे किंवा PCOS मुळे होत असतात। त्याच्यावरती योग्य ट्रीटमेंट योग्यच वेळी दिली तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तात्काळ दुरुस्त करू शकतो। त्यामुळे आपण हे चालू केलेले ना, त्याची कार्यशाळा पूर्ण राज्यस्तरीय कार्यशाळा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि एक्सपर्ट सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले। मराठवाड्यातल्या रुग्णालयांची काय संख्या असेल? मराठवाड्यातल्या तर ऑलमोस्ट सगळेच आपले ग्रामीण रुग्णालय आणि सगळेच आपण घेतलेले त्याच्यात 8 जिल्ह्यांमध्ये संख्या साधारण 580 जर आपण राज्यात म्हणतो, मराठवाड्यात आता एक्झॅक्ट संख्या मला मराठवाड्यात 60 ते 70च्या आसपास मराठवाड्यात। आणि चांगल्या पद्धतीने आपली इन हाऊस गायनेकॉलॉजिस्ट जे आहेत ते ह्या महिलांना ट्रीटमेंट देत आहेत आणि महिला पण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करतात। इन्फर्टिलिटीवर ट्रीटमेंट आहे का? IVF वर ट्रीटमेंट आहे का? का सुरू त्या सुपर स्पेशालिटी मेडिकल कॉलेजच्या मध्ये आहे, तरी सुद्धा आपण आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा विचाराधीन आहे एक IVF सेंटर चालू करण्याचं, पण ते आणखीन त्याला वेळ नाही। बघा आता शहरांमध्ये आता समजा संभाजीनगर आहे, इथे आहे तसे मेडिकल कॉलेजेस काही मोठ्या मेडिकल आपण करणार त्याचा फॉलोअप घेऊन लवकरच ते पण कार्यान्वित करणार। मेडिकल कॉलेजेस मध्ये आपण ते करणार आहोत आणि मेडिकल एज्युकेशन हे माझ्या खात्याकडे येत नाही, ते नाही। मेडिकल कॉलेजेस मध्ये तिथे कसं सगळे सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर्स वगैरे अवेलेबल असतात म्हणून त्या ठिकाणी करणं हो। आणि आता बघा जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज झालेलेच आहे, त्यामुळे टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या जे गरजेचं आहे ते आपण चालू करणार भर देणार। पण आताच कडप्पा बद्दल बऱ्याच जणांनी चर्चा केलं आणि त्याच्यासोबतच त्यांच्यावर काय लोड आहे तेही सांगितलं। आपल्याकडं जे महिला रुग्णालय सुरू होतं, आंबेडकर सरांनी 2 महिने पाहणी केली, त्यांनी 2 महिने डेडलाईन दिली, पण ते अजूनपर्यंत नेमकं कधीपर्यंत सुरू होतं, काय पोझिशन काय? मी आता सध्या त्याची माहिती घेतलेली नाही। लवकरात लवकर चालू करू आपण। तुम्ही बघितलं असणार आपला राज्यामध्ये उलट आरोग्य विभाग
एकदम तत्परतेने काम करत आहे. आपल्या सगळ्या योजनेचा लाभ आपण रुग्णांना देत आहोत आणि आरोग्यासाठी ह्या राज्यामध्ये राहणाऱ्या कुठल्याही कुटुंबाला खर्च होऊ नये अशा पद्धतीची यंत्रणा आपण या ठिकाणी उभी करण्याचा प्रयत्न करतो. जिल्हा रुग्णालयांमध्ये अवयवदान व्हावं असं बऱ्याच वर्षांपूर्वी म्हटलं होतं, तुम्ही ते होत नाही तर काही आहे का प्रयत्न? ते सुद्धा थोडं इम्पॉर्टंट आहे. नाही बघा, अवयवदानाचं पण तेवढं स्पेशलिस्ट लोक असले पाहिजे आणि ती सगळी सुविधा त्या ठिकाणी असली पाहिजे. ती सगळी तयार झाल्यानंतर ते सगळं कार्यान्वित होईल. बरेच स्पेशलिस्ट पण नाही जिल्हा रुग्णालयात आणि नाही, त्याला बरेच नॉर्म्स आहेत, त्याचा मिसयूज पण नाही झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. आणि अवयवदाना संदर्भातच नाही पण इतर आजारांसंदर्भात पण सुविधा आधुनिक सुविधा सुद्धा नाहीये, ते सुद्धा थोडं इम्पॉर्टंट. नाही, ते आता होत आहे, कार्यान्वित होत आहे हळूहळू. आपण जसं आता बघा 170 तालुक्यांमध्ये आपण डायलिसिस सारखी सुविधा मोफत देतोय. तशाच पद्धतीने कॅथलॅबची सुद्धा आपण नाही म्हणतात सिव्हिल हॉस्पिटल सोबत करार झाला होता आणि प्रत्येक तालुक्यामध्ये डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आलं होतं. मला वाटतं आमच्या जिल्ह्यामध्ये फक्त गंगापूर दोनच ठिकाणी आहे, बाकी ठिकाणी अजून सुरू झालेलं नाही. काही ते पण सुरू होतील, कारण 170 ठिकाणी चांगल्या पद्धतीने तालुक्यांमध्ये चालू आहेत राज्यात. वर्धा जिल्ह्यातील वडनेर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या एका महत्त्वाच्या धाग्यावरून जबरी चोरीचा प्रयत्न उधळून लावत राजस्थानमधील 2 सराईत आरोपींना अवघ्या काही तासातच अटक केली. हिंगणघाट तालुक्यातील छोटी आर्वी येथील दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला. टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजचं बारकाईनं विश्लेषण, नाकाबंदी आणि अचूक नियोजनाच्या जोरावर आरोपींना जेरबंद करण्यात आले. आरोपींकडून महिंद्रा वाहन, राज्याच्या विविध राज्यांच्या नंबर प्लेट, मोबाईल, फास्टॅग, धारदार चाकू असा तब्बल 12,68,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नॅशनल हायवेवर एक माहिती मिळाली होती की एक महिला तिच्या कुटुंबासोबत प्रवास करत असताना त्यांची गाडी थांबवून त्यांच्याकडून तिच्या गळ्यातील जे सोन्याचे दागिने ते जबरीने चोरून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अशी माहिती प्राप्त होताच ठाणेदार वडनेर, ठाणेदार समुद्रपूर त्यांची सर्व टीम, त्याचबरोबर नाईटचे पेट्रोलिंग अधिकारी, आम्ही सर्व ठिकाणी नाकाबंदी लावली. नाकाबंदीमध्ये एक संशयित व्हेकल मिळून आलं. या व्हेकलमध्ये 2 जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत, विशाल सिंग गवारिया आणि सावरमल लोहार, हे 2 आरोपी मिळून आले आणि त्यांच्याकडून चाकू जप्त करण्यात आला. तसेच त्या गाडीमध्ये जी XUV 500 गाडी होती, त्या गाडीमध्ये 6 नंबर प्लेट ज्या आहेत त्या मिळून आलेल्या आहेत आणि पुढील तपास त्याचा सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील वडेगाव बंध्या परिसरात अचानक आलेल्या भीषण चक्रीवादळानं धुमाकूळ घालत मोठं तांडव माजवलंय. या नैसर्गिक आपत्तीत गावातील अनेक घरांवरील छतं आणि पत्रे उडून गेल्यानं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या दुर्घटनेत 8 जण जखमी झालेत. अचानक सुटलेल्या वेगवान वादळी वाऱ्यामुळे गावात एकच घबराट पसरली. वादळाचा तडाखा इतका तीव्र होता की अनेक झाडं आणि विजेचे खांब उन्मळून पडले, तर काहींच्या घरांचं मोठं नुकसान झाले. या आपत्तीत उडणारे पत्रे लागल्यानं आणि ढिगाऱ्याखाली सापडल्यानं 8 नागरिक जखमी झालेत. ग्रामस्थांच्या मदतीनं जखमींना तातडीनं गडचिरोली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या चक्रीवादळामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आली असून प्रशासनानं तात्काळ घटनेचा पंचनामा करून बाधितांना आर्थिक मदत द्यावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जाते. हे तुफान आलं, ते 2च घरी दबलं होतं. आम्ही दोघं भाऊ येऊन आम्ही काढलं इथून. ते पोरगी चांगली दबली होती, पुरं इटा ती दिसत नव्हती. आम्ही काढलो, पुरं इटा होत्या तिच्या अंगावर, काही दिसत नव्हता तिला ना आम्हाला पण आम्ही असं इटा फेकलो ना, ते पोरगी भेटली आम्हाला. आम्ही तिथून मग खिसून काढलो, तिचा हात पाय दिसलं. त्याच्यानंतर नाही का आम्ही हात धरून खिचलो, तिच्या बक्क्याला असं पकडून, तर ते हात पकडून नाही दिला. माझे पूर्ण नाव मनीषा अक्षय नेता. मी वडेगाव बंध्या येथील राहणारी एक गरीब महिला आहे. काल अचानकच चक्रीवादळ आल्यामुळे मला काही सुचलं नाही. मी स्वयंपाक करत होती, मला काही कळलं नाही. मी म्हटली अशीच हवा धुनी येत आहे म्हणून मी स्वयंपाकातच लागली होती. आमच्या घरावर, आमच्या बाथरूमवर आणि मागचं पूर्ण कवेलू पण घेऊन गेला. असं चक्रीवादळाला कोणाला याचा काही अनुभवच नव्हता. काल ह्या सणाचा दिवस होता म्हणून आम्ही
स्वयंपाक म्हणजे वडे भाकरी वगैरे बनवत होतो, काहीच खाल्लो नाही आम्ही. आमचा स्वयंपाकच झाला नाही. आमच्या घराचं पूर्ण कवेलू गेलं आणि सलाबाचा पूर्ण क्रॅक घेतला, तर त्याच्यामुळे झोपही रात्री झालं नाही बरोबर मच्छरामुळे. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.